विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर मिनलोक, ग्रंथालयीन व्यवस्थापन तत्त्वे आणि व्यवस्थापन ह्याच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. सर्वप्रथम पहिल्या भागामध्ये आपण ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे काय आणि मुख्यतः व्यवस्थापनाची तत्त्व कुठली आहेत, व्यवस्थापकाचं कार्य काय आणि ह्या सगळ्याचा ग्रंथालयामध्ये कसा वापर केला जातो हे आपण सविस्तररित्या पाहिलं. पहिल्या भागामध्ये आपण व्यवस्थापनाच्या वेगळ्या वेगळ्या विचारधारा कुठल्या आहेत हे जाणून घेतलं. या विचारधारांचा सर्वांगीण अभ्यास आपण दुसऱ्या भागात करणार आहोत. त्याचप्रमाणे नियोजन आणि ग्रंथालयीन संघटन याचा उपयोग व्यवस्थापकांनी दैनंदिन व्यवस्थापनामध्ये कसा करायचा आहे त्याचाही आपण यथासांग विचार या भागामध्ये करणार आहोत. चला तर मग आपल्या विषयाकडे वळू. पहिल्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रंथालय शास्त्राच्या भागांचा विचार केला. जसं ग्रंथालयामध्ये मानव्य व्यवस्थापन आहे, प्रणाली व्यवस्थापन आहे, नियोजन व्यवस्थापन आहे, त्याचप्रमाणे वित्तीय व्यवस्थापनही आहे आणि सर्वात शेवटी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या सर्व भागांचा अंतर्भाव ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये होतो. आपण जसं बघितलं की व्यवस्थापन हा मूळ विषय कसा उत्क्रांती झाला आणि ह्या विषयासाठी किती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे, किती विषयाच्या तज्ज्ञांनी त्यामध्ये स्वतःचं समर्पण केलेलं आहे. तर ह्या सगळ्या विचारांचा अंतर्भाव व्यवस्थापनामध्ये केला जातो. व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, तसंच ती एक कला आहे. मग ह्या व्यवस्थापनाचा आपण ग्रंथालयामध्ये उपयोग करून घेतो, ज्यालाच आपण ग्रंथालय व्यवस्थापन असं म्हणतो. आता ह्या ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नियोजन व्यवस्थापन, प्रणाली व्यवस्थापन, मानव्य व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन आणि संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन याचा अंतर्भाव होतो. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन आपली जी प्रणाली आहे ग्रंथालयाची, त्याच्या सर्व भागांमध्ये संपूर्णपणे गुणवत्ता आणण्याचे प्रयत्न हे अथकपणे व्यवस्थापकाला म्हणजेच ग्रंथपालाला एक व्यवस्थापक म्हणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समवेत करावे लागतात. त्याला संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हटलं जातं. ही सगळी गुणवत्ता किंवा ही कुठली प्रणाली आपल्याला चालवायची असेल तर त्याच्यासाठी उत्कृष्ट वित्त व्यवस्थापनाची गरज असते. म्हणजेच ग्रंथालयामध्ये येणारा निधी पुरवठा आणि त्या निधीचं तुम्ही कशा प्रकारे अंमलबजावणी करता वेगवेगळ्या प्रकल्पांमधून, जेणेकरून ग्रंथालयाची जास्तीत जास्त उन्नती होईल आणि वाचक तुमचे सर्वात जास्त समाधान पावतील, यासाठी तुम्हाला वित्तीय व्यवस्थापन करणं नितांत गरजेचं असतं. त्यासाठी ग्रंथपाल हा स्वतः उत्तम वित्तीय व्यवस्थापक असावा लागतो. त्याला ती दृष्टी असावी लागते आणि सर्वप्रथम प्रत्येक वर्षी त्यांनी ग्रंथालयाचं देयक म्हणजेच बजेट तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जर ग्रंथपालांनी बजेट केलं नाही तर पूर्ण तुमच्या 1 वर्षाचा आराखडा वित्तीय नियोजनाचा तयार होत नाही आणि सर्वात शेवटी तुमचं ग्रंथालय हे वेगवेगळ्या योजना सहजपणे साध्य करू शकत नाही. तर आपण आखलेल्या नियोजनामधल्या ज्या योजना आहेत, जे प्रकल्प आहेत ग्रंथालयाच्या उन्नतीसाठी, ते सहज साध्य होण्यासाठी तुम्हाला आज उपलब्ध असलेल्या निधीचं उत्तमरित्या व्यवस्थापन हे करावं लागतं, ज्याला वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलं जातं. ग्रंथालय प्रणाली ही वेगवेगळ्या उपप्रणालींची बनलेली आहे आणि वेगवेगळे उपविभाग हे एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामुळे एका भागातली माहिती ही दुसऱ्या भागामध्ये त्याची उपलब्धता असणं ही नितांत आवश्यक असतं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटिग्रेशन असं म्हणतो.
मग ह्या सगळ्या प्रणाली व्यवस्थापनाची ग्रंथालयामध्ये नितांत आवश्यकता असते आणि त्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आणि सर्वात शेवटी आपले वाचक हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि वाचकांचं समाधान हेच आपलं ध्येय आहे. मग हे वाचकांचं समाधान मिळवण्यासाठी माहिती सेवा उत्कृष्टपणे देणं, त्याचं मार्केटिंग करणं आणि जेणेकरून तुमच्या वाचकांना सर्वात आधी माहिती पडेल की तुमच्याकडे कुठल्या कुठल्या विविध योजना आहेत, कुठल्या तुम्ही विविध सेवा देताय, ज्यानुसार तुम्ही तुमच्या वाचकांना जास्तीत जास्त समाधानी करू शकाल. तर ह्या सर्वाचा अंतर्भाव लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मार्केटिंग या भागामध्ये होतो. यानंतर आपण पहिल्या भागामध्ये फेयॉल, टेलर आणि वेबर यांची विचार प्रणाली पाहिली आहे. आणि टेलर यांनी आपल्याला व्यवस्थापनामध्ये सांगितलं की आपल्याला जे काम करून घ्यायचं आहे उद्योग समूहामध्ये काम करताना, ते काम जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल आणि कमीत कमी खर्चात कसं होईल, यालाच म्हणायचं टेलर यांचे व्यवस्थापनाचे विचार. आणि अपेक्षितरित्या आपल्याला ते कार्य पूर्ण करून घेण्यावर कुठल्याही व्यवस्थापनाचा हा भर असतो आणि त्यासाठी आपल्याला नियंत्रण करणारी एक शक्ती लागते. ती शक्ती म्हणजेच व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन करून घेणारा तो व्यवस्थापक. ग्रंथालयासंदर्भात बोलायचं झालं तर ग्रंथपाल हाच एक उत्तम व्यवस्थापक असतो की ज्याला आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून ते व्यवस्थापन करून घ्यावं लागतं. व्यवस्थापनाची वेगवेगळी तत्व आपण पहिल्या भागामध्ये बघितली. त्याचप्रमाणे आपण त्याचे उत्क्रांतीवाद हे सुद्धा व्यवस्थितपणे पाहिलेले आहेत. व्यवस्थापकीय विचार आणि त्याची उत्क्रांती याचाही आपण सर्वांगीण अभ्यास पहिल्या भागात केला, ज्यामध्ये आपण व्यवस्थापकीय जंगल म्हणजेच वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपले विचार अतिशय समर्थपणे मांडलेले आहेत. व्यवस्थापन म्हणजे काय या दृष्टिकोनातून. आणि ह्या सगळ्याचा सांगोपांग विचार होऊन आपल्याला वेगवेगळे व्यवस्थापनाचे दृष्टिकोन अभ्यासाला मिळाले. त्यामध्ये आपण पाहिलेले आहे की 3 प्रकारच्या थिअरीज किंवा 3 प्रकारची तत्व व्यवस्थापनामध्ये आपल्याला सर्वानुक्रमे आढळतात. पहिली आहे क्लासिकल थिअरी. दुसरी थिअरी जी मांडलेली आहे व्यवस्थापकांच्या तत्वज्ञांनी, त्याला म्हटलं जातं निओ क्लासिकल थिअरी, की ज्याच्यामध्ये आपल्याला माणसाचा जास्तीत जास्त विचार केलेला आढळतो. तुमच्या मानव्य व्यवस्थापना ह्या भागाला सर्वात अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला आढळतं. तर मॉडर्न थिअरी म्हणजे आत्ताची जी थिअरी आहे, ह्या थिअरीमध्ये तुम्हाला आढळतं की मानव्य व्यवस्थापन आणि तसंच क्लासिकल थिअरी म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड विचार या दोन्ही दृष्टिकोनांचा संगम झालेला तुम्हाला मॉडर्न थिअरी म्हणजे आधुनिक थिअरीमध्ये बघायला मिळतो, की ज्यामध्ये तुम्हाला प्रणाली दृष्टिकोन, आपत्तीविषयक दृष्टिकोन, अनंतकाळ शिक्षणाचा दृष्टिकोन, ह्या प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला अभ्यासावे लागतात. साधारणपणे व्यवस्थापनाच्या थिअरीचा उत्क्रांत हा आपल्याला 19व्या शतकापासून झालेला आढळतो. 19व्या शतकापूर्वी ची जी तत्व आहेत व्यवस्थापनाची ही आपल्याला हुकुमशाहीवादाकडे नेलेली आढळतात, की ज्यामध्ये आपण ताजमहालचं कन्स्ट्रक्शन किंवा चायनाची भिंत यासारखी उदाहरणं आहेत की जिथे आपल्याला उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर हा जास्तीत जास्त एखाद्या अचाट कामासाठी, अचाट प्रकल्पांसाठी केलेला आढळतो, जिथे शोषित हुकुमशाही पद्धत ही आपल्याला आढळली. 19व्या शतकानंतर व्यवस्थापनाचा खऱ्या अर्थाने उत्क्रांतीवादास सुरुवात झाली, ज्यामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा कन्सेप्ट किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना ही मांडली टेलर यांनी. त्यानंतर ऑपरेशनल मॅनेजमेंट उत्क्रांतीवाद, नोकरशाही विचारधारा ह्या अस्तित्वात आल्या, की ज्यामध्ये लोकशाहीची सर्वात मोठी तुम्हाला रचना ही लोकशाही उत्क्रांतीवादामुळे किंवा नोकरशाहीवादी विचारधारेमुळे आढळते. मॅक्स वेबर यांनी ही नोकरशाही अस्तित्वात आणली. या नोकरशाहीमध्ये मॅक्स वेबर आपल्याला काय म्हणतात, तर मॅक्स वेबर यांनी असं सांगितलेलं आहे की जिथे सर्वात मोठी संघटना असते, जिथे सर्वात जास्त मनुष्यबळ उपलब्ध असतं,
त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला नोकरशाही पद्धत अवलंबावी लागते, की जिथे कडक नियम आहेत, त्याच्यानंतर तिथे कडक शासन आहे आणि कडक अशा नियमाच्या भिंती आहेत, जेणेकरून प्रत्येक माणसाचं काम हे ठरलेलं असेल आणि प्रत्येक माणूस तुम्हाला ठरलेल्या वेळामध्ये अहवाल सादर करेल, जेणेकरून उद्योग समूहाला जास्तीत जास्त शिस्त कशी लावता येईल याचा विचार मॅक्स वेबर यांनी ब्युरोक्रॅटिक स्कूलमध्ये आपल्याला केलेला आढळला. 1945 मध्ये हा ब्युरोक्रॅटिक विचारधारेचा अ, अ, उत्क्रांतीवाद संपल्यानंतर आपल्याला निओ क्लासिकल थिअरी म्हणजेच मानव्य व्यवस्थापनावरती संपूर्णपणे फोकस केलेला आढळतो, ज्याच्यामध्ये असं आढळलं व्यवस्थापनाच्या तत्वज्ञांना, की तुम्हाला फक्त नियम आणि त्याची अंमलबजावणी आणि व्यवस्थापकाचा दृष्टिकोन, त्याचबरोबर तुमच्या व्यवस्थापनाला अपेक्षित असणारी ध्येय साध्य करणं, हेच जर तुम्हाला अपेक्षित असेल तर फक्त तुम्हाला तुमचे नियम आणि उद्दिष्ट साध्य करणं ह्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून चालणार नाही. तर व्यवस्थापकीय तज्ञांच्या हे निदर्शनास आलं, की हे सगळं करणारी म्हणजेच तुमच्या योजनांची अंमलबजावणी करणारी सर्वात मोठी शक्ती तुमच्याकडे जर कुठली असेल, ती म्हणजे तुमचं मानवी बळ. तर मनुष्यबळ हेच सर्वाच्या मागे आहे, की तुमची प्रकल्प आणि तुमची जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी हे मनुष्यबळ तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करत असतं. तर ह्या मनुष्यबळाची किंमत तुम्हाला ठेवावीच लागेल. म्हणजे तुमच्या मनुष्यबळाला काय अपेक्षित आहे, तुमच्याकडे असणारे कर्मचारी आनंदी आहेत का, ते त्यांच्या मतानी काम करतायत का, स्वेच्छेने काम करतायत का, आणि ते जर त्यांच्या इच्छेने काम करत असतील तरच तुम्हाला अपेक्षित निर्णय मिळतील, अपेक्षित ध्येय धोरणं तुमची साध्य होतील, अन्यथा ती होणार नाहीत, असं व्यवस्थापकीय तज्ञांच्या निदर्शनास आलं. मग त्यांनी काय केलं, की तुमच्या ह्या मनुष्यबळासाठी तुम्ही कुठले उपक्रम हातात घ्याल त्याचा अभ्यास केला आणि या विचारधारा अजूनही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात, ज्याला मानव्य व्यवस्थापन विचारधारा, निर्णय क्षमता विचारधारा, व्यवस्थापन शास्त्र विचारधारा आणि मानवी वर्तणूक विचारधारा या नावाने आजही त्या ओळखल्या जातात. अशा प्रकारच्या 5 प्रमुख दृष्टिकोन व्यवस्थापनाचे हे अस्तित्वात आहेत, ज्याचा आपण आज सांगोपांग अभ्यास करणार आहोत. तिसरा व्यवस्थापनाची तत्व ज्या काळामध्ये मांडली गेली त्याला मॉडर्न थिअरी म्हणजे आधुनिक थिअरी असं म्हटलं जातं. या आधुनिक थिअरीमध्ये तुमचं प्रणाली व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि सतत अध्ययन व्यवस्थापन ह्याचाही उगम झालेला आढळतो, की तुमचं आयुष्य हे पूर्णपणे शैक्षणिक अवस्थाच आहे आणि त्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे. असा 1990 पासून पुढचा काळ हा मॉडर्न थिअरीचा 1960 पासून जो सुरू झाला तो गणला जातो. यामध्ये आपण क्लासिकल थिअरी पूर्णपणे पहिल्या भागामध्ये पाहिलेले आहेत. व्यवस्थापनाची कार्य काय आणि व्यवस्थापन म्हणजे काय हेही पाहिलेले आहे. आता आपण निओ क्लासिकल थिअरीकडे वळू. जसं मी तुम्हाला आधी क्लासिकल थिअरीमध्ये सांगितलेलं आहे, की सायंटिफिक मॅनेजमेंट हेनरी गॅट, लिलियट ग्रीकबर्ग आणि टेलर यांचा सर्वात जास्त सहभाग याच्यामध्ये राहिला. टेलर यांनी आपल्याला विभेदात्मक कार्यदर, मजुरी दर द्या, जो कार्य करेल त्यालाच तुम्ही जास्तीत जास्त वेतन द्या आणि याचा पुरस्कार टेलर यांनी स्वतःच्या तत्वांमधनं केलेला आढळला. साधनांचे प्रमाणीकरण या सुद्धा स्वतःच्या तत्वावर टेलर यांनी अनुषंगिक जोर दिलेला आहे. सायंटिफिक सिलेक्शन म्हणजे शास्त्रीय निवड पद्धती चा अवलंब करा. कशासाठी? तर तुमच्या मनुष्यबळाच्या निवडीसाठी शास्त्रीय पद्धती वापरा. म्हणजे त्यांना अपेक्षित असणारे माहिती आणि त्यांच्याकडे अपेक्षित असणारे ज्ञान हे जर तुम्हाला अनुकूल असेल म्हणजेच तुमच्या संस्थेला, तरच त्याचा जास्तीत जास्त वापर करून घ्या, असं टेलर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सायंटिफिक मॅनेजमेंट मधून. त्यानंतर आपण ऑपरेशनल स्कूल हे सुद्धा पाहिलं आहे हेनरी फेऑल यांचं. त्यांची 14 प्रिन्सिपल्स ही सुद्धा आपण पाहिलेली आहेत, जसं श्रम विभागणी, अधिकार आणि जबाबदारी, शिस्त पालन, अधिकारांची एकवाक्यता, निदर्शनातील एकवाक्यता,
व्यक्तिगत हितापेक्षा संस्थेचे हित श्रेष्ठ. प्रारंभी तुम्हाला संस्थेच्या हितालाच प्राधान्य द्यायचंय. मिळणारा मोबदला, केंद्रीकरण, अधिकारांची साखळी, क्रमबद्धता, समानता आणि कर्मचाऱ्यांमधील स्थैर्य, पुढाकार तसंच संघभावना ही 14 तत्व फेयॉल यांनी मांडली. नोकरशाही भागामध्ये आपण पाहिलं की मॅक्स वेबर यांनी प्रमाणाच्या बाहेर मोठ्या असणाऱ्या संस्थांसाठी नोकरशाहीचा पुरस्कार केलेला आढळतो. त्याच्या वेगवेगळे जर आपण संदर्भ बघितले या पद्धतीचे, तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की अधिकारांच्या साखळीचा पुरस्कार वेबर यांनी केलेला आहे. स्ट्रिक्ट रूल्स, तुम्हाला प्रमोशन म्हणजे पदावनती आणि पदोन्नतीचेही काही अधिकार हे अधिकाऱ्यांना दिलेले आढळतात. नोकरशाही मधल्या प्रमुख अडचणी वेबर यांनी कुठल्या सांगितलेल्या आहेत, तर वेबर यांनी सांगितलं की ही पद्धती ही मोठ्या प्रमाणात ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना जास्ती करून ह्याचा लाभ होतो. आणि नोकरशाहीमध्ये ज्या अपेक्षित आपल्याला रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतातच असं नाही. ब्युरोक्रेटिक सिस्टीम मध्ये अनंत अडचणी आपल्याला प्रॅक्टिकली तात्विक स्वरूपात आलेले दिसतात. तर अशा प्रकारच्या अडचणी नोकरशाही पद्धतीमध्ये आहेत. आता क्लासिकल स्कूल्समध्ये म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की पहिल्या भागाचा थोडासा मी इथे आढावा घेतला, याचं कारण असं की ही थोडीशी उजळणी आवश्यक आहे आपल्याला. ह्या उजळणीच्या पायावरच आपण दुसरा भाग पूर्ण करणार आहोत. तर क्लासिकल थिअरी जी मांडली गेलेली आहे त्याच्यामध्ये एक ठराविक प्रकारची टीका केली गेली. ह्या टीकेमध्ये प्रामुख्याने अंतर्भाव अशा गोष्टीचा होता की जे रिझल्ट्स आहेत आपल्याला मिळतात क्लासिकल स्कूलमधून ते प्रत्येक वेळेसच आपल्या समाधानकारकरित्या आपल्याला मिळालेले दिसत नाही. तर असं का होतं, तर ह्या सगळ्या भागांचा सांगोपांग विचार करताना व्यवस्थापकीय तत्वज्ञांच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे लक्षात आलं नाही की तुमच्या बरोबर जे मनुष्यबळ उपस्थित आहे त्या मनुष्यबळाचं व्यवस्थापन करणं म्हणजेच त्यांची काळजी घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. ह्याचा विसर क्लासिकल स्कूलमध्ये पडलेला आहे. त्यामुळे संस्था व्यवस्थापनासाठी क्लासिकल स्कूल हे निश्चितच पुरस्कर्ता आहे, पण मानवी व्यवस्थापनासाठी आपल्याला काहीतरी चांगली पद्धत ही निवडावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट्स मिळतील. अशा प्रकारे क्लासिकल स्कूलमधून प्रत्येक वर्षी क्लासिकल स्कूलचा वापर करून रिझल्ट येईनासा झाल्यावरती व्यवस्थापनाच्या तत्वज्ञांनी या गोष्टीचा विचार केला आणि त्यातूनच मग आपल्याला उदयास आलेलं आहे निओ क्लासिकल थिअरी. निओ क्लासिकल थिअरीज ह्या साधारणपणे 1930 ते 60च्या काळात उगमास आपल्याला आढळतात. प्रामुख्याने हॉथॉर्नचं संशोधन हा एक खूप मोठा भाग किंवा हा एक खूप मोठा अटेम्प्ट निओ क्लासिकल थिअरीमध्ये गणला जातो. ह्याच्यामध्ये एल्टन मेयोचा दृष्टिकोन जो आहे तो सर्वतोपरी सिद्ध करतो की फक्त तुम्हाला व्यवस्थापनाचं उद्दिष्टच नाही तर तुमच्याकडे असणारं मनुष्यबळ हेही तितकंच महत्वाचं आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. त्यासाठी मेयोनी काय केलं, मेयो यांनी हावथॉर्न इलिनॉइस प्लांट शिकागो मधल्या स्थित अमेरिकेमध्ये 20व्या शतकाच्या मध्यामध्ये हा एक प्रयोग केला की तिथल्या वर्कर्सचं कार्य आणि वर्कर्सना असणाऱ्या गरजा ह्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याचप्रमाणे त्या संस्थेमध्ये जे प्रोडक्शन आहे म्हणजे त्या कंपनीचं त्या विभागाचं मिळणारं जे उत्पन्न आहे ह्याची सांगड कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती आणि तिथे असणारे सामाजिक काही घटक याचा अभ्यास मेयोनी हावथॉर्न इलिनॉइस प्लांट मध्ये केला आणि त्यांच्या काय लक्षात आलं की त्यांच्या असं लक्षात आलं की मानवी व्यवस्थापन हे प्रॉडक्टिव्हिटीवरती खूप परिणामकारकरित्या
आपल्याला रिझल्ट देताना आढळतं. म्हणजे तुमचे वर्कर्स जर समाधानी असतील आणि तिथे जर प्रॉडक्टिव्हिटी चांगली असेल तर याचा अर्थ त्याची सांगड उत्तमरित्या घातली गेलेली आहे. तुमच्या संस्थेचं उत्पादन चांगलं राहण्यासाठी तुमच्या वर्कर्सची मनस्थिती चांगली राहणं, त्यांनी स्वेच्छेने कार्य करणं हे तितकंच महत्वाचं आहे. मेयो ह्यांनी सुमारे 30,000 कामगारांवरती हा प्रयोग केला आणि तिथे त्यांच्या असं लक्षात आलं की तिथं जे घटक आहेत, अंतर्गत घटक, त्यामध्ये प्राथमिकतः लाईट म्हणजे उजेड, पुरेसा उजेड नसणं आणि व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे नातेसंबंध हे तकलादू असणं, ह्या गोष्टींचा परिणाम तिथल्या उत्पादन क्षमतेवर झालेला आढळला त्यांना. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवा, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांच्या अडचणी दूर करा आणि जास्तीत जास्त मानवी वर्तन हे कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचं असल्यामुळे ते सर्वानुमते तुम्ही सोपं कसं कराल आणि त्याचा संस्थेच्या कार्यासाठी कसा फायदा करून घ्याल हे मेयो यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केलं. मेयो यांचा सर्व फोकस हा लीडरशिप म्हणजे जो व्यवस्थापक लीड करतो, जो पुढाकार घेतो त्याच्यावरती आहे की त्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम कसं करावं आणि मानवी गरजांचा अभ्यास कसा करावा, कामगारांशी सतत संपर्कात कसं राहून तुम्हाला जास्तीत जास्त उन्नती कशी साधता येईल हे मेयो यांनी 2 ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची विभागणी करून करण्यास सांगितलं, ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे दृष्टिकोन, इंटरपर्सनल बिहेवियर अप्रोच आणि ग्रुप बिहेवियर अप्रोच अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता ह्या ह्युमन रिलेशन्स स्कूल्समध्ये अझम्पशन्स कुठली आहेत म्हणजे गृहीतकं कुठली आहेत, तर या मानवी संबंधांमधल्या दृष्टिकोनामध्ये काही गृहीतकांवर जो आधारलेला आहे हा दृष्टिकोन. तर पहिलं यातलं गृहीतक म्हणजे व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मनुष्यबळ हे वापरावं लागतं. मग व्यवस्थापकांनी या मनुष्यबळाला समजून घेण्याचा उपक्रम हातात घेणं हे फार गरजेचं आहे. हे पहिलं गृहीतक आहे. म्हणजेच थोडक्यात व्यवस्थापकाचे कामगारांशी असणारे सौहार्दपूर्ण संबंध हे नितांत आवश्यक आहेत असं मेयो यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे प्रोत्साहन आणि नातेसंबंध हे सुद्धा किती अनुकूल असायला पाहिजेत हे त्यांनी सांगितलेले, जेणेकरून तुमचं उत्पादन जास्तीत जास्त चांगलं होईल. तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः नेते बनून त्यांच्या अडचणी सोडवायला पाहिजे. सहभागाचा दृष्टिकोन, सहभागाचे व्यवस्थापन हे तुम्ही त्यांच्यासाठी करायला पाहिजे. अशासारख्या गोष्टींचा पुरस्कार किंवा ही गृहतकं मेयो यांनी मांडलेली आहेत. कारण ह्युमन व्हेरिएबल्स आर व्हेरी क्रिटिकल. म्हणजे काय, तर तुमचे मानवी जी अंग आहेत म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये मानवी घटक हे सगळ्यात गुंतागुंतीचे मानले जातात. कारण तुमच्याकडे जी इक्विपमेंट्स आहेत ती तुम्ही तज्ज्ञ बोलवून इक्विपमेंट्स पूर्ववत चालू करू शकता. तुमच्याकडचा वित्त पुरवठा नियमित होईल अशा योजना सुरू करू शकता. पण तुमच्याकडचं जे मनुष्यबळ आहे ते इतकं गुंतागुंतीचं आहे. आता हे गुंतागुंतीचं आहे असं का म्हटलं असेल बरं? हे गुंतागुंतीचं आहे असं म्हटलेलं आहे कारण का, की प्रत्येक माणसाला आपलं मन आहे, प्रत्येक माणसाला आपल्या भावना आहेत, प्रत्येक माणसाला विचारशक्ती आहे. त्यामुळे व्यवस्थापकांनी कितीही तुम्हाला प्रोत्साहित केलं की हे कार्य तुम्हाला 2 दिवसामध्ये पूर्णत्वाला न्यायचंय, तरी सुद्धा प्रत्येक माणसाला असलेली इच्छाशक्ती आणि प्रत्येक माणसाला असलेलं मन आणि विचार हे त्यावर परिणाम करत असतात आणि परिणामी तुम्हाला अपेक्षित असणारे कार्य प्रत्येक वेळेस मिळेलच व्यवस्थापकाला असं सांगता येत नाही. म्हणून तुमच्या कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती चांगली राहणं, कार्य करण्यासाठी ते सतत उत्तेजित असणं हे बघणं हे नितांत आवश्यक असतं असं मेयो यांनी मांडलं. कीथ डेव्हिस
मास्लॉ, हर्सबर्ग, मॅग्रिगर, एल्टन मेयो यासारखे दिग्गज लेखक आणि दिग्गज तत्वचिंतक यांचा अंतर्भाव या ह्युमन रिलेशन स्कूलमध्ये आपल्याला झालेला आढळतो. निओ क्लासिकल थिअरी मधला दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे सोशल सिस्टीम स्कूल किंवा सामाजिक विचारधारा असं ज्याला म्हटलं जातं. आता सामाजिक विचारधारा ही कुणी मांडली तर चेस्टर बर्नार्ड ह्या सामाजिक तत्वचिंतकांनी ह्या सामाजिक विचारधारेचा पुरस्कार केला आहे. त्याला सामाजिक विचारधारेचा जनक असं म्हटलं जातं. ही जी विचारधारा आहे ही सर्वतोपरी सामाजिक अंगांवरती विचार करणारी आहे. म्हणजेच या विचारधारेमध्ये अशी संकल्पना केलेली आहे की आपण समाजामध्ये राहताना जे नियम पाळतो, समाजामध्ये राहताना जी तत्व पाळतो, त्या पद्धतीनेच आपल्याला संस्था हा एक समाजच आहे जिथे आपण कार्य करतो आणि त्या पद्धतीनेच आपल्याला सहकार, संप्रेषण, समन्वय ह्या 3 तत्वांचा आपल्याला वापर संस्थेमध्ये कार्य करताना कुठल्याही व्यवस्थापकाला त्याबरोबरच कर्मचाऱ्यांना करायचा आहे. आणि संस्था ही एक सामाजिक घटक असल्याचीच भावना आपण जर वाढीला लावली तर सांघिक भावना उदयास येण्यास वेळ लागत नाही असं आपल्याला चेस्टर बर्नार्ड यांनी सांगितलेलं आढळतं. कुठल्याही संस्थेमध्ये हे फॉर्मल म्हणजे औपचारिक संस्था आणि अनौपचारिक संस्था असे 2 घटक आपल्याला आढळतात की ज्याच्यामध्ये चेस्टर बर्नार्ड असं सांगतात की अनौपचारिक माध्यमातूनच आपण प्रत्यक्ष औपचारिक गोष्टी करत असतो आणि त्या साध्य करण्यासाठीचे प्रयत्न अनौपचारिक माध्यमातूनच केले जातात असं चेस्टर बर्नार्ड आपल्याला सांगतात. त्याचबरोबर कुठल्याही संस्थेचे 4 महत्वाचे घटक आहेत. ते कोणते आहेत? फंक्शनलायझेशन, इफेक्टिव्ह इन्सेंटिव्ह, पॉवर आणि डिसिजन मेकिंग. त्याचबरोबर बर्नार्ड आपल्याला असं सांगतात की ऑथॉरिटी म्हणजे अधिकार हे खालून वरती यायला पाहिजेत. आपल्याला फेयॉल हे काय म्हणतात? हायरार्की ही टॉप टू बॉटम असते. तर बर्नार्ड हे तुमच्या मानवी मनुष्यबळावरती केंद्रित असल्यामुळे ते सांगतात की अधिकारशाही ही खालून वर म्हणजे टॉप टू बॉटम अप्रोच नसताना ती बॉटम टू टॉप म्हणजे बॉटम ऑफ ऑथॉरिटी म्हणजे खालपासून वरपर्यंत, वरपासून खालपर्यंत म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली तर त्याचा पातळीपासून विचार व्हायला पाहिजे. सर्व घटकांचा विचार होणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ती ऍक्सेप्ट केलेली म्हणजे सर्व मान्य असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. कुठल्याही अधिकाऱ्याची कार्य कुठली तर कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन ही महत्वाची कार्य आहेत आणि कोऑपरेशन असं आपल्याला बर्नार्ड सांगतात. मोटिवेशन आणि इफेक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन हे आपल्याला म्हणजे प्रोत्साहन हे सुद्धा आपल्याला तेवढंच काळजीपूर्वक त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या संस्थेमध्ये काय राहील? समानता, इक्विलिब्रियम. जास्तीत जास्त तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत संस्थेचा समतोल साधण्यासाठी. पुढचं जी विचारधारा आहे ती म्हणजे निर्णय तत्व. आता ही जी निर्णय तत्व आहेत, निर्णय तत्वांचा सिद्धांत किंवा निर्णय विचारधारा आपल्याला सायमन यांनी मांडलेली आढळते. व्यवस्थापन म्हणजे फक्त निर्णय घेण्याची क्षमता असं सायमन म्हणतात. त्यांनी नेमक्या शब्दामध्ये निर्णय विचारधारेचं महत्व सिद्ध केलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे काय आहे तर निर्णय घेणे. आपण अनेक ठिकाणी व्यवस्थापक बघतो, अनेक ठिकाणी ग्रंथपाल बघतो, पण त्या ठिकाणी आपल्याला एखादं व्यवस्थापन समर्थ आहे की नाही किंवा समर्थ नाही आहे का हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. एखादा ग्रंथपाल सहजपणे परिणामकारक कार्य करत आहे की नाही हे सुद्धा तसंच आपल्याला समजतं. हे कशाच्या आधारावर आपण म्हणतो तर कपॅसिटी ऑफ डिसिजन मेकिंग म्हणजे तुमची निर्णय क्षमता कशी आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं असं आपल्याला सायमन यांनी सांगितलं. डिसिजन मेक थिअरी आपल्याला जी मांडलेली आहे सायमन यांनी ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला व्यवस्थापकीय गोष्टींचाच जास्तीत जास्त विचार सायमन यांनी केलेला आहे. पुढची जी विचारधारा आहे ती मॅनेजमेंट सायन्स स्कूल म्हणजेच काय व्यवस्थापन शास्त्र सिद्धांत किंवा व्यवस्थापन शास्त्र विचारधारा असं ज्याला म्हटलं जातं.
त्याला क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट स्कूल म्हणजे सांख्यिकी आणि मॅथमॅटिकल स्कूल असंही म्हटलं जातं. या विचारधारेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर व्यवस्थापनाकडे एक सांख्यिकीय दृष्टीने म्हणजे मॅथमॅटिकल अँगलनी व्यवस्थापन पाहिलं गेलेलं आहे आणि व्यवस्थापनाचे बऱ्याचशा अडचणी या मॅथमॅटिकल अँगलनी सोडवल्या जातात. म्हणजे सांख्यिकीय मोजमाप करूनच त्या उत्तम प्रकारे सोडवल्या जातात असं आपल्याला व्यवस्थापन शास्त्र सिद्धांत सांगतो. व्यवस्थापन शास्त्र सिद्धांतामध्ये आपल्याला गेमिंग थिअरी, क्वेईंग थिअरी, लिनियर प्रोग्रामिंग यासारखी टेक्निक्स आढळतात. ह्याच्या मर्यादा अशा आहेत की व्यवस्थापकीय सिद्धांत किंवा व्यवस्थापकीय विचारधारा मॅथमॅटिकल अँगलवरच जास्तीत जास्त जोर देत असल्यामुळे इतर काही अनुषंगिक बाबी या लक्षात न घेण्याची सुद्धा शक्यता व्यवस्थापकाकडे असते. असं ही याची सर्वात मोठी मर्यादा आहे. तिसरा जो महत्वाचा शेवटचा कार्यकाळ आहे तो म्हणजे आधुनिक सिद्धांत काळ किंवा आधुनिक विचारधारा, जी 1960 नंतर उगम झाला आणि ह्या 1960 नंतर उगम झालेल्या दृष्टिकोनामध्ये पहिला अंतर्भाव होतो तो म्हणजे प्रणाली दृष्टिकोन. या मॉडर्न थिअरी मधली जी प्रणाली दृष्टिकोन थिअरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर ग्रंथालय ही एक प्रणाली आहे की जी अनेकविध उपप्रणालींची बनलेली आहे. म्हणजे जसं ऍक्विजिशन, सर्क्युलेशन म्हणजे देवघेव विभाग आहे, तुमचं पिरियॉडिकल सेक्शन आहे, तुमचं डिजिटल लायब्ररी सेक्शन आहे. या सर्व उपप्रणाली कॅटलॉगिंग, क्लासिफिकेशन, प्रोसेसिंग या सगळ्या युनिट्स एकमेकांशी जोडली गेलेली आहेत आणि ह्या सगळ्या उपप्रणालींनी मिळून बनते ती ग्रंथालय प्रणाली. प्रणाली दृष्टिकोनात असं सांगितलेलं आहे की तुमची संस्था ही एक प्रणाली आहे की जी अनेक उपप्रणालींनी बनलेली आहे. मग ह्या उपप्रणाली जितक्या एकमेकांशी जोडलेल्या असतील, जितक्या परिणामकारकरित्या एकमेकांना साधल्या गेल्या असतील, सांधल्या गेल्या असतील, तेवढाच प्रणालीचा परफॉर्मन्स किंवा प्रणालीमधून मिळणारे आपल्याला जे रिझल्ट्स आहेत ते खूपच समाधानकारक असणार आहेत. त्यामुळे कुठलीही संस्था ही प्रणाली आहे असं समजूनच आपण सध्याच्या काळामध्ये कार्य करत असतो. मग ह्याच्यात अडचण काय आहे की कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे एखादी प्रणाली समजून घेण्याची प्रक्रिया आपल्याला माहित आहे की किती अडचणीची असते आणि त्यामधून रिझल्ट्स घेणं हे सुद्धा अनेकविध दृष्टीने हे गुंतागुंतीचं असतं. तर प्रणाली विचारधारेमध्ये त्यामध्ये अपेक्षित असलेली गुंतागुंत ही सुद्धा खूप मोठी काळजीची बाब असते किंवा ज्याच्यावरती आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि ती टाइम कन्झ्युमिंग सुद्धा असू शकते. याच्या पुढचं जे पुढची जी विचारधारा आहे ती म्हणजे आपत्तिकाल विचारधारा. ही टोनी डावसन यांनी मांडली, ज्याच्यामध्ये सिच्युएशनल अनालिसिस म्हणजे परिस्थितीजन्य विचार करून मग निर्णय घेतले जातात आणि संस्थेच्या बाहेरील घटकांचा संस्थेवर होणारा परिणाम, आंतर घटकांमध्ये असणारा होणारा परिणाम हा सुद्धा महत्वाचा आहे असं टोनी डावसन आपल्याला सांगतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पॅन्डेमिक. आपण पॅन्डेमिक मध्ये पाहिलेलं आहे की ग्रंथालय प्रणालीवर अनेकोविध प्रकारे परिणाम झालेला आहे. जास्तीत जास्त आपण तंत्रज्ञानाकडे वळलेलो आहोत. त्यामुळेच आज हे मी तुम्हाला रिमोट ऍक्सेस सेशन घेत आहे तुमचं, कारण बदललेली परिस्थिती, पॅन्डेमिक नंतर समाजाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तंत्रज्ञानामार्फत शिक्षण तुम्हाला सहज साध्य होत आहे, पण ह्या टेक्नॉलॉजीचा आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करून समाजाच्या उन्नतीसाठी कसा विचार करू याच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी करणं फार फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक समाज एक जागतिक स्तरावरती जास्तीत जास्त सामाजिक पातळीची उन्नती होईल आणि वैचारिक दृष्ट्या आपण अनेक दशकं पुढे जाऊ शकू. ही जी कॉन्टिंजन्सी म्हणजे आपत्तीजनक व्यवस्थापन आहे, ज्याच्यामध्ये 3 महत्वाचे घटक असतात: एन्व्हायरमेंट, मॅनेजमेंट कन्सेप्ट आणि
कॉन्टिंजेंटल रिलेशनशिप बिटवीन 1 and 2. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपत्ती कुठली आली की त्या आपत्ती कालामध्ये दोनच महत्वाचे घटक असतात, एक म्हणजे वातावरण बाहेरचं आणि आतलं म्हणजे संस्थेच्या अंतर्गत, आणि व्यवस्थापनाचे कन्सेप्ट म्हणजे व्यवस्थापनाची तत्व आणि परिस्थिती ह्यानुसार तुम्हाला वागावं लागतं. मग त्यासाठी व्यवस्थापकाला विचारात घ्यायचे घटक कुठले आहेत, तर क्रिया, त्याच्याशिवाय सांख्यिकीय मोजमाप, एक व्यवस्थापक म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करावं लागतं की कुठल्या प्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत. जर आपत्ती काल व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर आपल्या हातामध्ये आज किती वित्त आहे म्हणजे वित्त नियोजन तुम्हाला करण्यासाठी त्याचा वापर करावा लागतो. सर्वात शेवटीची जी विचारधारा आहे ती आहे लर्निंग ऑर्गनायझेशन स्कूल. म्हणजे पीटर सेंगेज यांनी 1990 मध्ये असं सांगितलं की सर्व एम्प्लॉई म्हणजे संस्थेमधील सर्व कर्मचारी हे सतत काहीतरी शिकत असले पाहिजेत. त्यासाठी व्यवस्थापकांनी आणि व्यवस्थापनाने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या संस्थेची उन्नती अधिकाधिक होईल. त्याशिवाय लर्निंग ऑर्गनायझेशन स्कूलमध्ये अधिकाराचं डिसेंट्रलायझेशन हे अपेक्षित केलेलं आहे. म्हणजेच मॅट्रिक्स व्यवस्थापन अपेक्षित आहे. वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर वेगवेगळ्या अडचणी ओळखून त्यावरती मात करणं आणि सतत शिक्षणामधून आपली उन्नती साधणं हे लर्निंग ऑर्गनायझेशन किंवा लर्निंग विचारधारेमधून आपल्याला सांगितलेलं आहे. 5 वेगवेगळ्या प्रकारची प्रिन्सिपल्स या लर्निंग स्कूलमध्ये आपल्याला केलेली आढळतात. पहिली गोष्ट म्हणजे पर्सनल मास्टरी. तुम्हाला सतत शिकण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करणारा घटक कुठला, तर पर्सनल मास्टरी, वैयक्तिक उन्नती. दुसरा घटक जो आहे तो अपग्रेडेशन ऑफ दी ऑर्गनायझेशन, म्हणजे तुमच्या संस्थेची सुद्धा उन्नती होणार आहे तुम्ही उन्नती केल्यावर. शेअर्ड विजन हे तिसरं प्रिन्सिपल आहे. म्हणजे तुम्ही तुमची जी दृष्टी बदलेल एखादा कार्यक्रम, एखादा प्रशिक्षण कार्यक्रम केल्यानंतर ही दृष्टी तुम्ही तुमच्या संस्थेच्या लोकांबरोबर त्याची चर्चा कराल, त्यांना सहभागी करून घ्याल, जेणेकरून तुमचं टीम लर्निंग वाढेल म्हणजे गट प्रक्रिया, गटामध्ये राहून शिकण्याची प्रक्रिया वाढेल आणि प्रणालीमध्ये संपूर्ण विचार करण्याची शक्ती वाढेल. अशा प्रकारे आपल्याला या गोष्टींचा विचार सर्व प्रकारच्या विचारधारांमध्ये केलेला आढळतो. इथे तिन्ही प्रकारच्या आपल्या क्लासिकल, निओ क्लासिकल आणि मॉडर्न या थिअरीचा विचार संपलेला आहे. सर्व प्रकारच्या विचारधारा आपण इथे पूर्ण केल्या आहेत. यानंतर आपण व्यवस्थापन आणि संघटन यामध्ये काय भेद आहे हे आपण बघू. व्यवस्थापन आणि संघटन म्हणजे काय, दोन्ही एकच आहेत का दोन्ही वेगवेगळे आहेत? Administration basically is the topmost body. It is a policy making body which decides the policies governed by the organization. It is a ultimate directional body. व्यवस्थापनाला मार्गदर्शन करणारा घटक म्हणजे संघटन. आणि व्यवस्थापन म्हणजे काय, तर संघटनांनी जी ध्येय धोरणं ठरवलेली आहेत ती ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणं हे प्रत्यक्षपणे व्यवस्थापनालाच करावं लागतं. सो व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट इज अन एलिमेंट विच ऍक्च्युअली इन दी फंक्शन ऑफ डुईंग द थिंग्स. आणि ऍडमिनिस्ट्रेशन ही टॉपमोस्ट बॉडी आहे की इट इज अ थिंकिंग फंक्शन अँड इट डायरेक्ट्स दी मॅनेजमेंट एलिमेंट व्हॉट एक्झॅक्टली यू आर सपोज टू डू. जसं तुमच्या संस्थेचं व्यवस्थापन हे ग्रंथालयाला सांगेल व्हॉट एक्झॅक्टली पॉलिसीज यू हॅव टू फॉलो, राईट. यानंतर आपण नियोजन या कार्याकडे वळणार आहोत. आपण पहिल्या भागामध्ये पोर्सकॉर ही व्यवस्थापकाची कार्य बघितली. ग्रंथालय व्यवस्थापना अंतर्गत सुद्धा ग्रंथपालाला म्हणजेच ग्रंथालयीन व्यवस्थापकाला 7 वेगवेगळ्या प्रकारची कार्य करावी लागतात. प्लॅनिंग,
म्हणजेच नियोजन, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, coordination, reporting, and budgeting. These are the 7 functions a library manager is supposed to carry when he or she is working in the library. So today in deep we will discuss the function of planning. म्हणजेच नियोजनाचं जे कार्य आहे व्यवस्थापकाचं ते आपण सविस्तरपणे आज बघू. नियोजनाच्या या कार्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, तर नियोजनाचे वेगवेगळे प्रकार. सर्वप्रथम नियोजन म्हणजे काय, नियोजनाची तत्व, नियोजनाची उद्दिष्ट, नियोजनात अंतर्भाव होणारी काही तंत्र जसं MBO, उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन, प्रिमायसिंग, ध्येय धोरण ठरवणं, फोरकास्टिंग, द्रष्टेपणाने संस्थेच्या आगामी योजनांचा अभ्यास करणं, निर्णय प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मग नियोजन म्हणजे काय, मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की भविष्यामध्ये येणाऱ्या योजनांचा अभ्यास आगाऊ स्वरूपात करणारा घटक म्हणजेच नियोजन. नियोजन बेसिकली प्लॅनिंग इज द ब्ल्यूप्रिंट ऑफ आवर ऍक्शन. इट मीन्स we have to plan before 10 years what we are going to implement in the next 10 years for our library benefit. It is an analytical process. म्हणजे नियोजन ही कशी प्रक्रिया आहे, विश्लेषणात्मक प्रक्रिया आहे. विश्लेषणात्मक प्रक्रिया काय आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला भविष्याचा आढावा घ्यायचा आहे. आपल्याकडे आज हातामध्ये काय आहे, तुमच्या हातामध्ये किती प्रकारचा मनुष्यबळ आहे, वित्त पुरवठा किती आहे, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण एक व्यवस्थापक म्हणून आपल्याला करायचं आहे. सो इट इज अ अनालिटिकल प्रोसेस which involves an assessment of the future, the determination of the desired objectives in the context of the future. So भविष्य काळाचा आपल्याला मागोवा घेऊन त्यानुसार आपल्याला आत्ताच्या स्थितीमध्ये नियोजन करायचे. वेगवेगळे मार्ग त्यासाठी कुठले आहेत, जसं तुम्ही ग्रंथालयीन संगणकीकरण करताय, तुमच्याकडे आज ऑप्शन वेगवेगळे पर्याय आहेत की जसं तुम्ही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स घेऊ शकता, स्लिम आहे, लिप्सिस आहे, किंवा तुम्ही ओपन सोर्स सॉफ्टवेअरला जाऊ शकता. मुक्त सॉफ्टवेअर पद्धती जसं कोहा आहे, तुमचं इतरही काही तुमची सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत तुम्हाला. तर या पद्धतीने आपल्याला कुठल्या ह्यातला पर्याय आपल्याला निवडायचा आहे, याला म्हणायचं कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजे तुमच्याकडे किती पर्याय वेगवेगळे उपलब्ध आहेत ग्रंथालयीन संगणकीकरणासाठी. मग अजून 10 वर्षांनी आपल्याकडे कुठले बदल येणार आहेत, अजून 20 वर्षांनी आपल्याकडे कुठले बदल होतील, याचा आढावा घेऊनच आपल्याला ह्या योजना आणि त्याची उद्दिष्ट ही आखणी करायची आहे. हे सगळ्या योजनांचं आखणीकरण आणि त्याचा मागोवा हा कुठे घेतला जातो, तर नियोजन या कार्यामध्ये घेतला जातो. त्यामुळे नियोजन हे ग्रंथपालाचं एक सर्वात प्रमुख कार्य मानलं जातं. कारण आपल्या ग्रंथालयाची उन्नती साधण्यासाठी ग्रंथपालाला एक सफल नियोजक असणं हे अतिशय आवश्यक असतं. मग व्यवस्थापनामध्ये नियोजन म्हणजे काय म्हटलंय, इट इज हार्ट ऑफ मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे व्यवस्थापकीय प्रक्रियांचं हृदय म्हणजेच नियोजन. इतका परिणामकारक आपल्याला रिझल्ट नियोजनामुळे झालेला दिसतो. एखादी योजना सफल होणं किंवा असफल होणं हे नियोजन करणाऱ्यावर आणि नियोजनातील योजनांवर खूप आधारित असतं. तर तुमचं नियोजन हे कसं पाहिजे, तुमचं नियोजन हे विचारपूर्वक केलेलं असणं अतिशय आवश्यक असतं. कारण त्यामध्ये तुमच्या लक्षात यायला पाहिजे अजून 10 वर्षांनी कुठले घटक परिणामकारक आहेत, पुढच्या वर्षी कुठले घटक परिणामकारक असतील, हा सगळा आढावा आपल्याला त्याच्यात घ्यायचा आहे. नियोजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे नियोजन आपल्याला ग्रंथालयामध्ये 4 प्रकारे करता येतं. दीर्घकालीन, अल्पकालीन थोड्या काळासाठी, दीर्घकालीन 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, अल्पकालीन 1 वर्ष 5 वर्षापर्यंत जे नियोजन केलं जातं त्याला अल्पकालीन नियोजन म्हटलं जातं. तिसरं नियोजन जे आहे ते तात्कालिक म्हणजे कॉन्टिंजन्सी. जसं मी तुम्हाला सांगितलं
की कोरोना पॅन्डेमिक पिरियड, इट वॉज अ कॉन्टिंजन्ट सिच्युएशन, इट रिक्वायर्ड सिच्युएशनल प्लॅनिंग. चौथं जे आहे ते डिपार्टमेंटल, विभागीय, म्हणजे कुठल्याही मोठ्या ग्रंथालयामध्ये, कुठल्याही विद्यापीठीय ग्रंथालयामध्ये आपल्याला वेगवेगळे विभाग आढळतात, जसं डिजिटल लायब्ररी, सर्क्युलेशन सेक्शन, कॅटलॉगिंग सेक्शन. या प्रकारे प्रत्येक असिस्टंट लायब्ररियन आपलं आपलं बजेट हा डेप्युटी लायब्ररियनला सबमिट करत असतो, त्यालाच म्हणायचं विभागीय नियोजन. नियोजनाचे 3 अजूनही प्रकार आढळतात, ते म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, व्यूहात्मक नियोजन, ऑपरेशनल प्लॅनिंग आणि टास्क प्लॅनिंग. बेसिकली टास्क आर दी minute elements of the operational planning, right? And strategic planning we are supposed to do at the higher level, at the top level administration. So the strategic planning involves what? It involves setting goals, objectives, policies, strategies. As I told you, it is the topmost level planning. Operational planning is the middle level planning for the actual implementation of the plan. Task planning is nothing but doing the actual operation plan practicably. Now, what are the principles of planning? First principle of planning is principle of commitment. म्हणजे तुमच्याकडे काय असायला पाहिजे? डेडिकेशन. तुमच्याकडे वाहून घेण्याची क्षमता असायला पाहिजे. तुमचं नियोजन हे कसं असायला पाहिजे की अनंत काळपर्यंत त्याचा पाठपुरावा तुम्हाला करता यायला पाहिजे. दुसरं आहे प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही कसं असायला पाहिजे? कुठल्याही नवीन येणाऱ्या बदलाला तुमचा प्लॅन म्हणजे तुमचं नियोजन हे सामोरं जाण्यास सक्षम असणं फार गरजेचं असतं. ग्रंथालयामध्ये कार्य करत असताना अनेक घटक आहेत की जे स्थिर नाही, म्हणजे वाचकांच्या मागण्या स्थिर नाहीत. आज अशा आहेत तर उद्या तशा असतील. त्याचप्रमाणे तुमच्याकडे वित्त पुरवठा स्थिर नाही. अशा अस्थिर वातावरणात आपण काम करत असताना आपलं नियोजन कसं पाहिजे? तर येणाऱ्या सर्व बदलांना सामावू शकणारं लवचिक, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकतेचे तत्व. तिसरं आहे प्रिन्सिपल ऑफ अडॅप्टेबिलिटी. म्हणजे तुम्ही तुमचं जे नियोजन आहे ते कसं पाहिजे? बदलणाऱ्या परिस्थितीनुरूप बदल ऍक्सेप्ट करणारं आणि बदल ऍक्सेप्ट करूनही सक्षमपणे पाठपुरावा करून सफल होणारं नियोजन असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या अंगामध्ये परिपक्वता असणं, तुमच्या अंगामध्ये येणाऱ्या बदलांना सामावून घेण्याची ताकद म्हणजेच अडॅप्टेबिलिटी असणं हे नितांत आवश्यक असतं. तर कुठल्याही नियोजनाची उद्दिष्ट काय? तर आपल्या संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन केलं जातं. तुमची ध्येय धोरणं, उद्दिष्ट अभ्यासली जातात आणि त्यानुसार प्रत्येक नियोजनाचे वेगळे उद्दिष्ट ठरवले जाते. आता ह्या नियोजनाचं पहिलं तंत्र विकसित केलं गेलं 1960 साली, जे उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन या नावाने प्रचलित आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स. सो व्हॉट एक्झॅक्टली इज the definition of MBO is the establishment of effectiveness areas and effectiveness standards for managerial positions and the periodic conversion of these into measurable time-bound objectives which are linked vertically and horizontally with the future planning. So it indicates what? It indicates the focus on the time-bound objectives, management by objectives, and in order to achieve those objectives, what are the things you have to link vertically in the system as well as horizontally in the system. In short, you are taking cross section of your organization for achieving the objectives. म्हणजे तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध असलेल्या मनुष्य व्यवस्थापनाचा आणि साधनांचा परिणामकारकरित्या वापर करून घ्यायचा आहे. उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन हे पीटर ड्रकर यांनी 1954 मध्ये आपलं व्यवस्थापनाच्या पुस्तकातून मांडला. हे जे तंत्र आहे हे प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट या ग्रंथामधून त्यांनी लिहिलं.
व्हॉट इज अन एमबीओ? इट इज अ प्रोसेस ऑफ डिफाइनिंग स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे काय, ठराविक उद्दिष्ट ही ठरवली जातात आणि ह्या पद्धतीमध्ये दोन्ही प्रकारच्या घटकांचा सहभाग अपेक्षित आहे. म्हणजे उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन पार्टिसिपेटिव्ह व्यवस्थापनाचा पुरस्कर्ता असून कर्मचाऱ्यांचा सहभागही तितकाच अपेक्षित आहे. तर ह्या प्रक्रियेमध्ये पीटर ड्रकर यांनी फार मोठा सिद्धांत मांडला आहे किंवा ही खूप मोठी प्रक्रिया आजही अनेक ठिकाणी एमबीओ प्रक्रिया नॅक मध्ये, एनबीए मध्ये वापरलेली आपल्याला आढळते. पीटर ड्रकर हे नामवंत ऑस्ट्रेलियन बॉर्न पर्सन, and he dedicated his entire life as an American management consultant. आणि त्यांचं फिलॉसॉफिकल आणि प्रॅक्टिकल लर्निंग व्यवस्थापन विषयक प्रसिद्ध आहे. आपण वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पीटर ड्रकर यांचं व्यवस्थापनावरचं लिखाण अनेकोपांगी रित्या आढळतं. पीटर ड्रकर यांनी प्रामुख्याने 2 तंत्र विकसित केली. एक म्हणजे एमबीओ म्हणजे उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन आणि सेल्फ कंट्रोल. अशा या उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कुठल्या पायऱ्या आपल्याला आढळतात? या उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापनामध्ये 8 प्रकारच्या पायऱ्या आपल्याला आढळतात. त्या कुठल्या? पहिलं, तुमची उद्दिष्ट ठरवणं, त्या उद्दिष्टानुसार तुमचा नियोजनाचा आराखडा तयार करणं आणि उप आराखड्यानुसार तुमची उप उद्दिष्ट तयार करणं, जेणेकरून तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या उद्दिष्टांमध्ये सहभागी होता येईल. एक व्यवस्थापक म्हणून ही सर्व उद्दिष्ट तुम्हाला तुमच्या सहभागी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करायची आहे, जेणेकरून तुमचे कर्मचारी सुद्धा जास्तीत जास्त सहकार्य करायला प्रेरित होतील. ते स्वतःहून तुम्हाला सांगतील, ते स्वतःहून ती उद्दिष्टांवर चर्चा करतील आणि त्यांची परवानगी देतील. त्यांच्या परवानगीनेच तुम्हाला 2 लिस्ट तयार करायच्या. एक ठरलेली उद्दिष्ट तुम्ही लिहाल, एक लिस्ट दुसरी तयार कराल की जी त्यांच्याकडे असेल. कार्य झाल्यानंतर ठराविक काळानंतर तुम्हाला पिरियॉडिक रिव्ह्यू म्हणजे ठराविक काळानंतर झालेल्या कार्याचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे एक व्यवस्थापक म्हणून, ज्याला मॉनिटरिंग वर्क असं आपण म्हणतो. आणि तुम्हाला हे लक्षात येईल की तुमचे कर्मचारी स्वतःहूनच कार्य करत आहेत आणि अपेक्षित असलेलं कार्य होत आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तपासता येईल. त्याचा सगळ्यात मोठा आपल्याला फायदा कुठे मिळतो? तर तुमचे कर्मचारी स्वतःहूनच उद्दिष्टांना सहमती दर्शवल्यामुळे ते स्वेच्छेने कार्य करण्याची शक्यता 100% असते. कार्याचं समाधान हे जास्तीत जास्त तुमच्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतं. तुमचा असलेल्या प्रकल्पाच्या योजनांवरचा वरचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे राहू शकतं उपलब्ध असलेल्या यादीमुळे. आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगली अप्रायझल्स मिळण्याची शक्यता असते. पण ह्याचे तोटे काय? तर हे वेळखाऊ काम आहे. तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या उद्दिष्टांचं विश्लेषण, संस्थेच्या उद्दिष्टांचं विश्लेषण, प्रक्रियेचं विश्लेषण करावं लागतं. याद्यांचं विश्लेषण करून एकच यादी तयार करावी लागणं हे सगळं वेळखाऊ काम आहे. योजना यशस्वी झाली नाही तर निराशा येऊ शकते. अशा प्रकारचे ड्रॉबॅक्स आहेत. असे असले तरी सुद्धा हे ड्रॉबॅक्स न येऊ देता कार्य करणारे अनेक व्यवस्थापक आजही यशस्वी झालेले आपण उद्योग समूहामध्ये बघतो, शैक्षणिक संस्थांमध्ये बघतो. तर उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन हे अतिशय परिणामकारकरित्या काम करणारं तंत्र आहे. व्यवस्थापकांनी जरूरपणे याचा वापर करणं आवश्यक असतं. प्लॅनिंग मध्ये दुसरी जी स्टेज आहे त्याला म्हणायचं प्रीमायसिंग. प्रीमायसिंग म्हणजे पुढे घडणाऱ्या घटकांचा आढावा घेऊन त्यानुसार तुमच्या योजना तुम्हाला तयार करायच्या आहेत. तुम्ही जर चुकीचं प्रीमायसिंग केलं म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना चुकीच्या पद्धतीने तुम्हाला जाणीव झाली त्या घटनांची, तर तुमचं नियोजन हे चुकीचं ठरू शकतं. याच्यामध्ये सांख्यिकीय दृष्ट्या मोजमाप केलं जाणं ही अत्यंत आवश्यक असतं. पूर्वानुमान हा एक अजून व्यवस्थापकीय नियोजनाशी निगडित असा घटक आहे.
पूर्वानुमान हे व्यवस्थापकांनी करणं खूप गरजेचं असतं. काही गोष्टींसाठी तुम्ही पुढे घडणाऱ्या गोष्टींसाठी आधीच येणारं अनुमान, ज्याला म्हणायचं पूर्व अनुमान, तुमचं जर उत्तम असेल तर तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक आहात असं समजायला हरकत नाही. या पुढचा जो फॅक्टर आहे नियोजनातला तो आहे निर्णय प्रक्रिया. निर्णय प्रक्रिया ही कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थापकीय नियोजनात खूप महत्वाची असते आणि निर्णय प्रक्रिया तुमची जितकी भक्कम असेल तेवढेच तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह, म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले जे मार्ग आहेत, ग्रंथालयीन संगणकीकरणाचं मी उदाहरण दिलं, त्यापैकी कुठलं सॉफ्टवेअर घ्यायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. मग ह्यासाठी प्रत्येकाचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, तुम्हाला किती फायदे मिळतात, किती तोटे मिळतील, ह्याचा अभ्यास, ह्याचं विश्लेषण एक व्यवस्थापक म्हणून तुम्ही करायला पाहिजे आणि त्याचा फायदा तुमच्या संस्थेलाच होणार आहे. MIS हा नियोजनाचा एक शेवटचा घटक आहे, ज्यामध्ये डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रिया ही खूप महत्वाची असते. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, ग्रंथालयामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन सिस्टीम्स अस्तित्वात आहेत. नाउअडेज बिकॉज ऑफ दी कम्प्युटरच्या आगमनानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आपण इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर जी वापरतोय, on the tip of the tongue we can give how many titles are issued, how many users are visiting daily in the library. So you know these are the advantages of the MIS. म्हणजे MIS चा हा प्रमुख फायदा आहे की तुम्हाला सांख्यिकीय दृष्ट्या किती पुस्तकं तुमच्या ग्रंथालयामध्ये रजिस्टर झाली, किती वाचक आले, याचा अभ्यास तुम्ही सहजानी करू शकता. तर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगसाठी, तुमच्या दैनंदिन व्यवहारातील प्रक्रिया करण्यासाठी MIS चा ग्रंथालयामध्ये उपयोग होतो. तुम्हाला ऑडिटिंग साठी सुद्धा याचा उपयोग बऱ्याच प्रमाणात होतो. आजच्या भागाचा शेवटचा जो पार्ट आहे तो म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, म्हणजे संघटनेची रचना. संघटनेची रचना हा एक व्यवस्थापनामधला खूप महत्वाचा भाग आहे. तुमची संघटनेची रचना जितकी भक्कम असेल तेवढं तुमची सिस्टीम, म्हणजे तुमची प्रणाली ही चांगल्या प्रकारे कार्य करू शकते. चेस्नर बर्नार्ड यांनी संघटनेची व्याख्या केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 किंवा अधिक व्यक्तीच्या कार्यामध्ये जेव्हा जाणीवपूर्वक एकसूत्रता आणण्याची व्यवस्था केली जाते त्याला संघटन असे म्हणतात. म्हणजेच काय, अनेक व्यक्ती जेव्हा एका संस्थेमध्ये एकत्र येतात तर त्या कार्यामध्ये एकसूत्रता म्हणजेच एकवाक्यता आणि कार्याची जी प्रगती आहे ती ठराविक दिशेने होण्यासाठी केलेली जी व्यवस्था असते त्याला संघटन असं म्हणायचं. ऑलिव्हर शेल्डन या दुसऱ्या व्यवस्थापक तज्ञांनी असं म्हटलंय की संघटना म्हणजे व्यक्ती किंवा समूहाला कार्यामध्ये संयोग स्थापन करण्याची क्रिया, ज्यामुळे ते कार्य त्या व्यक्ती अधिक कार्यक्षमतेने, सकारमकतेने आणि समन्वय प्रस्थापित करून पूर्ण करतील. म्हणजेच संघटनेच्या रचनेमुळे व्यक्ती कार्य अधिक पद्धतशीरपणे करतात, सकारात्मकतेने करतात, समन्वय साधून करतात. कारण प्रत्येक व्यक्तीचं कार्य काय, प्रत्येक व्यक्तीच्या कार्याच्या हद्दी काय आहेत, सीमा काय आहेत, हे सगळं तुम्हाला संघटनेच्या रचनेमधून लक्षात येण्यास मदत होतो. मग यामध्ये कुठल्या पायऱ्या आहेत, तुम्हाला स्टेप्स इन ऑर्गनायझिंग ज्याला म्हटलं जातं, तुम्हाला संस्थेच्या सगळ्या कार्यांचा आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यामधल्या प्रक्रिया त्याची यादी करायची एक व्यवस्थापक म्हणून. आणि ती संघटना ही जी संघटनेची जी प्रक्रिया आहे ती कशी चालते याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. की तुमच्या संघटनेमध्ये किती कर्मचारी असतील, त्यांची कुठली कार्य असतील, ते कुठल्या गोष्टींना जबाबदार आहेत, त्यांच्यात समन्वय कसा राहील याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ग्रंथालयामध्ये 4 प्रकारच्या लेवल्स आहेत, त्या बघून आपण आज इथे थांबू. जसं ग्रंथपाल, उपग्रंथपाल, असिस्टंट ग्रंथपाल, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनल लेवल आपल्याला दिसतात आणि संघटनेची रचना कुठल्याही ग्रंथालयामध्ये आपल्याला अशा प्रकारची आढळते.
ग्रंथालयामध्ये आपल्याला जे संघटनेची रचना आहे ती विषयानुसार, कार्यानुसार, प्रदेशानुसार, उपभोक्त्यानुसार केलेली आढळते. वेगवेगळी प्रकारची मॉडेल्स आपण बघतो, जसं ब्युरोक्रॅटिक, प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन, मॅट्रिक्स अँड नेटवर्क. ग्रंथालय संघटनेमध्ये नेटवर्क बेस्ड स्ट्रक्चर हे सर्वात सफल झालेलं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. याच्या पुढील भाग जो आहे आपला म्हणजेच प्रेरणा आणि मानवी व्यवस्थापन, हा आपण याचा सांगोपांग अभ्यास पुढच्या भागात करू. नमस्कार, धन्यवाद.